हाय गाईज, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, रताळ्याचं काय बनवते स्पेशल आज शिवरात्रीचं तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मस्त रताळ्यांना पहिले उकडून घेतले आणि ते मॅश करून घेतले. मॅश केले की लगेच कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं. तूप टाकता पण माझ्याकडे नव्हतं, त्याच्यामुळे मी तेलामध्येच हे करणार आहे. आणि थोडंसं नॉर्मल फ्राय करून घ्यायचं आणि लगेच दूध ॲड करायचं बरं का त्याच्यामध्ये. अशी पण खीर जर तुम्ही रताळ्याची केली ना, एक नंबर अशी खीर होते. आणि ज्यांना अशी रताळे खायला आवडत नाही ना, त्यांना तुम्ही उपवासाला असं जर बनवून दिलं ना, तर खूप छान होतं. आणि ते साबुदाणा सकाळचा होता, त्याचं काय बनवते ते पण सांगते तुम्हाला पुढे. तर मस्त अशी खीर झालीच होती माझी. तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला होता तिला. आणि लगेच इथे मला वडे बनवायचे होते, तर त्याच्यात थोडंसं बॉईल करून बटाटा मस्त जेवढं पाहिजे तेवढं आपल्या अंदाजाने टाकू शकता आपण. तर खूप छान असे वडे पण होतात आणि फुटत तर अजिबात नाही. याची रेसिपी पहिली पण मी शेअर केलेली, तिथे मी जाऊन बघू शकता. पहिले थोडंसे ना फ्राय करून घेतले आणि थोडे काढून घेतले. सर्व असेच फ्राय करून घ्यायचे. ते का सांगते पुढं. तर असे जर फ्राय केले ना, तर एकदम मस्त खुसखुशीत खमंग असे वडे होतात. त्याच्यामुळेच मी असे सर्व ना आता फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथं म्हणजे मस्त असे फ्राय करून घेतले आणि लगेच जास्त वेळ जात नाही, 2 मिनटात आहे ना असे मस्त एकदम भारी असे तळले जातात आणि खूप छान होता बरं का. असे वडे तुम्ही जर खायचा कंटाळा असेल साबुदाणा, तर असे वडे बनवून खाऊ शकता उपवासाला. खूप छान असता असा काही मेनू होता. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.